हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज आत्यांना ते पण घरी नाही आहे. ते तर गेले कालच फिरायला. आणि आता आमच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहे. सकाळी सकाळी दादा देऊन आणत असतात. तर आज सुनील अजून झोपलेले. तर माझी आंघोळ झाली तर मी पहिले देऊन आणून घेते. आता ते गेले म्हटलं, ते तिकडं फिरायला गेले म्हटल्यावर जबाबदारी तर घ्यावीच लागणार. ते असल्यावर आम्ही रिलॅक्स असतो. ते बाकीचं त्यांची देव वगैरे म्हणायचं ते असतं, पण मग तेवढ्या गोष्टीत आम्ही थोडंसं रिलॅक्स असतो. पण आता थोडीशी जबाबदारी 8-10 दिवस, त्यामुळं जरा लवकर उठून वगैरे सगळं आवरून व्यवस्थित असं करायचे. तर चला, पहिले तर देवपूजा करते, मग बाकी सगळे कामं आवरून. तर देवपूजा वगैरे तर गले में खिचखिच. तर देवपूजा वगैरे तर झाली आहे आणि आता मस्तपैकी चहा घेते आणि आता स्वयंपाकाची पण तयारी करते. सोबत मला तर उपवास आहे, आज मला सोमवार आहे. तर मला शिवरात्र पण नाही सोडता येणार, मी आता रात्रीच उपवास सोडेल. आणि दीदीला आणि कानाला पण आज जायचं आहे मामाच्या घरी, कारण आत्यान ते गेले. आणि काना तसं बाकीचं तर त्याचा काही त्रास नाही आहे, म्हणजे तो रडतो वगैरे असं काही नाही, त्याला आम्ही व्यवस्थित सांभाळतो. पण फक्त आंघोळीची चिंता आहे. त्यामुळं म्हटलं आत्या म्हणे की जाऊ दे मग तू माहेरीच जा, म्हणजे मग तिथं कसं कानाची पणजी आहे, आजी आहे, बाबा आहे, सगळे लक्ष द्यायला. अनुभव पण मॅटर करतो, कारण काही थोडंसं दुखलं वगैरे तर आम्ही घाबरून जातो. तसं थोडेसे एक्सपिरियन्सवाले लोक ते ते त्यांना माहीत असतं ना सगळ्या गोष्टी लहान बाळाच्या, आपल्याला तर एवढं माहीत नाही आहे. त्यामुळं मग आत्या म्हणे की नाही, तिथं कसं सगळे लोक आहे तर तिथंच जा. आणि त्यामुळं म्हटलं जाऊ द्या, तुम्ही पण जा, कारण कानाची काळजी महत्त्वाची आहे. इथं तर आम्ही घेऊच, पण मग आम्ही दोघीच असू, हे दोघं वरती काम करायला असते, त्यामुळं मग थोडंसं तिथं माणसं पण जास्त आहे, लक्ष पण देणं होईल त्याला. तर ते पण आज जातील. काना गेल्यावर तर आज आम्हाला बिलकुल करमणार नाही आहे. जितकी सवय झालेली ना सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, त्याचं सारखं म्हणजे काही थोडंसं काम करतो त्याच्याकडे जातो 2 मिनटं असं आहे. तर आता तो गेल्यावर पण आम्हाला बिलकुल करमणार नाही आहे. पण आता काय करणार, 8-1 दिवस सातत्याने येईपर्यंत जातील त्या. तर चला, आता मला बनवायची मटकी, तर मी तर मटकी शिजायला टाकली. आणि सुनील, दादा आणि दिदीचे दिदीन ते पण लवकर गेले, कारण कानाला हॉस्पिटलला पण दाखवायचे त्याला. त्या दिवशी जे ते रेडवाले पिंपल्स आले होते, तर त्यामुळं कानाला आता ते गेले. पण मग डॉक्टर बोलले की एकदा तुम्ही येऊन जा, मग त्याला हॉस्पिटलला पण दाखवायचं आहे. आणि तसंच मग दादा दिदींना सोडून येतील डाऊसला. त्यामुळं आता ते पण कधी लवकर जाता की लेट जाता, जेवण जाता त्यावर आहे, बघू. नाहीतर मग जेवायला एकटे सुनीलच असतील. तर चला, घेते मस्त चहा. मटकी शिजवली आणि मी त्याचे डायरेक्ट मसाले टाकून दिले. माझ्या लक्षातच नाही की कांदा टोमॅटो पण टाकायचे. मला जेव्हा मसाले परतले, आधी म्हणलं काहीतरी मिसिंग आहे, मग आठवलं कांदा टोमॅटो पण टाकायचा होता. मग कांदा टोमॅटो कापला आणि परत टाकला. आता तो थोडासा वाफेवर शिजवते, म्हणजे जास्त कच्चा कच्चा नाही लागणार. दादू, तू आज मामाच्या घरी जाणार आहे, मला नाही नेणार आहे. मग मला करमन का आता, सांग बरं? करमन का मला, सांग बरं? आज माझी दादू जाणार आहे, त्यामुळे मग आता आम्हाला करमणारच नाही 8 दिवस. मला फोन करशील ना? इग्नोर. ए दादू, कुठे चालली तू? मामाच्या घरी चालली. मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? तेव्हा तिकडं मम्मी जेवण करते बाय. हा, काय खाल्लं रे मम्मी? तुला नाही दिलं का? अरे रे रे, चिवचिवाडा. हे बघा, आमची दादू अशी मस्त रेडी केली आम्ही. कशी तरी आंघोळ घातली, आम्हाला जशी जमली तशी. साबण तर लावलीच नाही आम्ही त्याला, फक्त पाणी ओतलं.
हा वळवळ किती त्यांच्या तो दिला पाणी होतं आणि 1 मिनिटात आंघोळ केली आज आम्ही है ना दादू. हा हा दादू काकाचा चिवचिव वाडा कर, चिवचिव वाडा कर. मी चाललो म्हणा भूर. बाय बाय करा. तुम्ही कुठे चालले? तुम्ही पण इथंच आहे, फक्त दादू चाललाय. तर आमची दादू निघाली आता मामाच्या घरी. दादू मला कमन का तू गेल्यावर? कमन का मला सांग मला. पादे हा नाही करमणार. बाय बाय. बाय दादू. बाय बाय. तर गाईच काना तर आत्ताच गेले आणि आता मला घरात खूप बोर होतोय. आणि आज मी हे पण विसरले की मला ब्लॉग टाकायचा आहे. आता मी जेव्हा दादांचा ब्लॉग पाहिला तेव्हा मला आठवलं मी आज ब्लॉगच नाही टाकलाय. तर चला आता ब्लॉग टाकते पहिले आणि मग फराळाचं करते, कारण आज मला उपवास आहे. तर आमचे हे पण जेवायचे राहिले अजून ते, आणि मी आता सोबतच जेवण करू. माझ्यासाठी साबुदाणा वडे केले. आता मस्तपैकी जेवण करते, खूप भूक लागली. तर आम्ही दोघं आलोय आमच्या वावरात चक्कर मारायला. घरी पण आम्हाला करमत नव्हतं, तर म्हटलं चला थोडंसं चक्कर देऊन येऊ. आणि गहू पण वाळला आहे, तर 2-4 दिवसात काढायलाच आहे. तर हे बोलले की बघून येऊ आपण किती वाळला आहे काय. त्यासाठी आम्ही वावरात आलोय. हा आहे आमचा गहू. मला असं वाटतं मी तब्बल 2 वर्षांनी या वावरात आलेले. 2 नाही, 1.5 वर्षांनी. 1.5 वर्षानंतर मी या वावरात आली. हा गहू काढावं लागेल. वाळलाय आता बऱ्यापैकी. आता हे दादांना फोन करून सांगताय की दादा गहू काढण्याची गरज आहे. घरी आलोय आणि आता स्वयंपाकाची तयारी करते. आज मला तर उपवासच होता, तर मग उपवास सोडण्यासाठी मी डाळ भात आणि हे म्हणताय की सोयाबीनचे पराठे बनव. तर सोयाबीनचे पराठे आणि डाळ भात बनवणारे सकाळची मटकी पण एक खूप. तर मग डाळ भात आणि सोयाबीनचे पराठे असं काहीतरी मेन्यू करते. अजून बघू, दादा पण नाही आले. आता दादा पण येतीलच थोड्या वेळात. मी सोयाबीनचे जे पराठे ते आपल्या गव्हाच्या पिठात घालून जसे आपण आलूचे पराठे बनवतो तसे नाही बनवणार आहे. जे मागच्या वेळेस मी सोयाबीनचे बनवले ते तसे पण नाही बनवणार आहे. तर यावेळेस जरा वेगळी ट्रिक आहे. डोस्यांसारखे बनवायचे. सुनीलने एक रील बघितली, त्यात त्यांनी हे बघितलं आहे. तर आता मी पण तुम्हाला रेसिपी शेअर करते. आता ते किती चांगले होते ते माहीत नाही, पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. मी पण फर्स्ट टाईम करते ते, तर बघू कसे होतात. सोयाबीनचा खिमा करून घेतलेला आहे आणि याच्यात हिरवी मिरची टाकली आहे. त्यात थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं दही टाकलं आहे आणि त्यात थोडासा कांदा आणि टोमॅटो टाकला आहे चिरून बारीक. आता त्याच्यात थोडीशी धना पावडर आणि हळद टाकते. तर असं काहीतरी बॅटर झालं आहे ते. तर याचे आता छोटे छोटे डोसे बनवायचे. जाडच बनवावं लागणार आहे, कारण त्याच्यात कांदा पण आहे आणि हे घट्टच ठेवायचं आहे. त्यामुळं चला आता दिवा वगैरे लावून घेते आणि मग बनव. हे असे छोटे छोटेच बनवावं लागणार आहे आणि जाड बनवावं लागते, कारण ते पलटतच नाही. पहिले 2-3 तर लई फेल गेले. मग मी थोडं पाणी ओतलं, पीठ ओतलं, असं जरा ॲडजस्ट करून आता हे कसं तरी ओल झालं आहे. नाहीतर पहिले 2ची अवस्था बघू शकता तुम्ही. ते मला वाटतंय सोयाबीन पिळून तर घेतले मी भरपूर, पण ते पाणी सुटत असेल असं काहीतरी, त्यामुळं ते होत नाही. पण आता हे कसं तरी झालं आहे, बघू आता. ताटं तर रेडी केले. यांना दोघांना काही जास्त जेवायचं नाही, त्यामुळे त्यांना फक्त डाळ भात वगैरेच दिलं आहे. मला तर उपवास आहे, त्यामुळं मला आता भूक लागली.